अभियोग्यता या घटकावर आपण आज बहुपर्यायी प्रश्न पाहणार आहोत। टीईटी एग्जाम मध्ये शिक्षक अभियोग्यता या घटकाला खूप महत्त्व आहे। तर आपण पाहूया शिक्षक अभियोग्यता या घटकावर आधारित प्रश्न। तर पहिला प्रश्न आहे, पहा, शिक्षकाचा प्रमुख हेतू कोणता असतो? त्याचे पर्याय दिलेले आहेत 4। विद्यार्थ्याचे मूल्यमापन करणे, विद्यार्थ्यांना शिकवणे, विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास करणे, शिस्त लावणे। तुम्हाला 5 सेकंदाचा वेळ देतो। त्या 5 सेकंदामध्ये तुम्ही उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा। विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे म्हणजे परीक्षा घेणे, त्यानंतर विद्यार्थ्यांना शिकवणे, अध्यापन करणे, नुसतं अध्यापन करणे असं नाही, विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास करणे, शिस्त लावणे। यापैकी आपल्याला सगळ्यात योग्य उत्तर जे उत्तर दिसते ते म्हणजे विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास करणे। चला पुढचा प्रश्न घेऊया। शिक्षकाचा सर्वोत्तम गुण कोणता? पर्याय नंबर 1 आहे रागावणारा, दुसरा आहे सहनशीलता, तिसरा आहे पक्षपातीपणा आणि चौथा आहे कठोरपणा। बघा, विद्यार्थ्याशी वागताना आपल्याला कशा प्रकारे आपलं वर्तन असलं पाहिजे याबद्दलचा हा प्रश्न आहे। 5 सेकंदामध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा। तुमच्या समोर प्रश्न आहे, रागावणारा शिक्षक असावा का? प्रसंगी रागावू द्या। शिक्षकामध्ये पक्षपातीपणा म्हणजे भेदभाव जर आपण करत असेल विद्यार्थ्यामध्ये, त्याच्या क्षमतेमध्ये भेदभाव करा, पण विद्यार्थ्यामध्ये आपण भेदभाव करून चालणार नाही। कठोरपणा असावा का? नाही, कारण अनेक वेळा शिक्षकाला कठोरपणा उपयोगी पडत नाही। त्याचबरोबर शिक्षकामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो गुण आहे तो म्हणजे सहनशीलता। सहनशीलता हा गुण असला पाहिजे। बरोबर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया। शिक्षक विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक म्हणून कसा असावा? पहा, पर्याय तुमच्या समोर आहेत। 5 सेकंदामध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा। आदेश देणारा, सल्ला देणारा आणि प्रेरणा देणारा, दंड करणारा म्हणजे शिक्षा करणारा, उदासीन। पहा, शिक्षक आदेश देत असतो, परंतु आदेश देणारा हा पर्याय या ठिकाणी योग्य होणार नाही। सल्ला देणारा आणि प्रेरणा देणारा, नुसतं शिक्षकांना सल्ला देऊन चालत नाही, तर विद्यार्थ्यांना प्रेरणा द्यावी लागते। दंड करणे म्हणजे शिक्षा करणे, नुसते शिक्षा करून चालत नाही। आणि शिक्षकाचं व्यक्तिमत्व प्रसन्न असलं पाहिजे। उदासीन आणि खिन्न प्रवृत्ती जर असेल तर विद्यार्थ्यांना त्याचा काही उपयोग होणार नाही। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊ मित्रांनो। विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड निर्माण करण्यासाठी शिक्षकाने काय करावे? पहा, विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड निर्माण करण्यासाठी शिक्षकाने काय करावे? ताण निर्माण करणे, आनंददायी वातावरण तयार करणे, फक्त अभ्यासावर जोर देणे, दंड देणे। तर सांगा कमेंटमध्ये उत्तर द्या। सर्व पर्यायामध्ये योग्य असा पर्याय कोणता आहे? तर आनंददायी वातावरण तयार करणे। कारण विद्यार्थ्यावर ताण निर्माण करून काही उपयोग नाही, फक्त अभ्यासावर जोर देऊन पण चालणार नाही आणि शिक्षा करून पण उपयोग नाही। त्यानंतर आपण 5व्या प्रश्नाकडे जाऊया। 5वा प्रश्न, अध्यापन कौशल्य म्हणजे काय? आता अध्यापन कौशल्य,
शाळेमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला अध्यापन करावं लागतं. ते अध्यापन करण्याचं आपल्याकडे कौशल्य असावं लागतं. कारण एक योग्य कौशल्य असलेला शिक्षक चांगल्या प्रकारे शिकवू शकतो. त्याचे पर्याय दिलेले आहेत मित्रांनो, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. माहिती पाठ करणे, शिकवण्याची पद्धत आणि तंत्रे, शिस्त पाळणे, फक्त परीक्षा घेणे. पहा, अध्यापन कौशल्य म्हणजे काय? नुसतं माहिती पाठ करून चालते का? नाही. शिकवण्याची पद्धत आणि तंत्रे हे माहिती असले पाहिजे. आपल्याला कोणत्या पद्धतीने शिकवल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना अधिक समजायला लागतं, शिकवण्याची तंत्र कोणते आहेत हे आपल्याला एका उत्तम शिक्षकाला माहिती असणे आवश्यक असते. शिस्त पाळणे आणि फक्त परीक्षा घेणे हे पर्याय उपयोगाचे नाहीत. अशा प्रकारचे प्रश्न सोडवत असताना फक्त परीक्षा घेणे, केवळ परीक्षा घेणे असे जर प्रश्न असतील तर ते टाळायचे असतात मित्रांनो. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. 6वा प्रश्न आहे मित्रांनो, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी शिक्षकाने काय करावे? विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी शिक्षकाने काय करावे? चुका दाखवून दंड करणे, प्रोत्साहन देणे, स्पर्धा टाळणे, वर्गात कमी बोलणे. पहा, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी शिक्षकाने काय करावे सांगा. कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. 5 सेकंदाचा वेळ देतो तुम्हाला, लगेच तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. पर्याय क्रमांक ए, चुका दाखवून दंड करणे, नकारात्मक आहे. त्यानंतर प्रोत्साहन देणे, प्रोत्साहन देणे हे आपलं उत्तर होईल मित्रांनो. स्पर्धा टाळणे हे चुकीचं आहे. वर्गात कमी बोलणे हे पण चुकीचं आहे. त्यानंतर आता आपण जाऊया 7व्या प्रश्नाकडे. शिक्षकासाठी सर्वात आवश्यक गुण कोणता आहे? पहा, शिक्षकामध्ये काही गुण असावे लागतात, तर खालीलपैकी कोणता गुण आहे? चला कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. 5 सेकंदाचा वेळ देतो. एक क्रमांक आहे राग. राग असून चालत नाही, कारण शिक्षकांना नेहमी रागावून चालत नाही. दुसरा गुण आहे दयाळूपणा. तिसरा गुण आहे निरुत्साह आणि चौथा गुण आहे गर्व. चला कमेंटमध्ये उत्तर येत आहेत. बी, दयाळूपणा. कारण शिक्षकामध्ये जर दयाळूपणा असेल तर तो विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी चांगल्या प्रकारे आपलं कौशल्य सांगू शकतो. त्यानंतर आपण जाऊया 8व्या प्रश्नाकडे. शिक्षकाने विद्यार्थ्यांना विचार करायला प्रवृत्त करणे हे कोणत्या प्रकारचे अध्यापन आहे? पहा, आपल्याला अध्यापन करत असताना विद्यार्थ्यांना विचार करायला प्रवृत्त करावे लागत असते. आणि हे कोणत्या प्रकारचे अध्यापन आहे सांगा. कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. एक आहे क्रियाशील अध्ययन, दुसरा आहे आकलन आधारित अध्ययन, रटाळ अध्ययन आणि निष्क्रिय अध्ययन. यामध्ये आपण निष्क्रिय हे आपलं होणार नाही, रटाळ हे सुद्धा आपलं उत्तर असणार नाही, क्रियाशील हे पण नाही. आकलन आधारित अध्यापन हा आपला पर्याय क्रमांक असेल. त्यानंतर चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 9, ब्लूम्स टॅक्सोनॉमी कोणाशी संबंधित आहे? बघा, ब्लूम्स टॅक्सोनॉमी कोणाशी संबंधित आहे? शैक्षणिक मूल्यांकन, मानसिक आरोग्य, सामाजिक शिक्षण, शारीरिक शिक्षण. सांगा. 5 सेकंदाचा वेळ दिलेला आहे या ठिकाणी.
आपलं कमेंटमध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. याचं उत्तर आहे मित्रांनो शैक्षणिक मूल्यांकन. शैक्षणिक मूल्यांकन हे त्याचं उत्तर आहे. कारण मानसिक आरोग्य आणि सामाजिक शिक्षण, शारीरिक शिक्षण हे वेगळे घटक आहेत. शैक्षणिक मूल्यांकनाशी संबंधित असलेला हा जो घटक आहे तो आहे, त्यामुळे आपला पर्याय क्रमांक 1 होईल. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. विद्यार्थी प्रश्न विचारत नसल्यास शिक्षकाने काय करावे? पहा, काही वेळा विद्यार्थी प्रश्नच विचारत नाहीत. विद्यार्थ्यांना अडचणी आल्या, समस्या आल्या तरच प्रश्न विचारत असतात. कारण अडचणी केव्हा येतात, जेव्हा ते विद्यार्थी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात, तर कुठल्या तरी प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना अडचणी येतात. विद्यार्थी प्रश्न विचारत नसल्यास शिक्षकाने काय करावे? त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे का? नाही. त्यांना प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, ओरडावे, गृहपाठ वाढवावा. पर्याय क्रमांक 1 दुर्लक्ष करावे ही नकारात्मक गोष्ट आहे, ओरडावे ही पण नकारात्मक आहे, आणि गृहपाठ वाढवावा, होमवर्क जास्त देऊन काही उपयोग नाही. तर त्यांना प्रश्न विचारण्यासाठी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, आपण त्यांना प्रश्न विचारले पाहिजे, मग ते आपल्याला प्रश्न विचारतील. अशा प्रकारचे आपला प्रोत्साहन त्यांना द्यावं लागेल. चला त्यानंतर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 11. अध्यापनाचे 3 घटक कोणते आहेत? पहा, अध्यापनाचे घटक शिक्षक, विद्यार्थी, विषय, पुस्तक, परीक्षा, निकाल, शाळा, पालक, समाज, वेळ, शिस्त आणि प्रेरणा. उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. 5 सेकंदाचा तुम्हाला वेळ देतो. 5 सेकंदामध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. अध्यापनाचे जे घटक आहेत ते कोणते घटक आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. शिक्षक, विद्यार्थी, विषय, पुस्तक, परीक्षा, निकाल, शाळा, पालक, समाज, वेळ, शिस्त आणि प्रेरणा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो शिक्षक, विद्यार्थी आणि विषय हे अध्यापनाचे 3 घटक आहेत. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. अध्यापनात फीडबॅक महत्वाचा असतो. पहा, अध्यापनामध्ये फीडबॅक महत्वाचा असतो. त्यामुळे काय होते? शिक्षकाचा गुण वाढतो, विद्यार्थ्याची प्रगती समजते, वेळ वाचतो, गृहपाठ कमी होतो. फीडबॅक कशासाठी महत्वाचा असतो? शिक्षकाचा गुण वाढवण्यासाठी, विद्यार्थ्याची प्रगती समजण्यासाठी, वेळ वाचवण्यासाठी आणि गृहपाठ कमी होतो. याचं उत्तर काय आहे मित्रांनो? सांगा, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आपल्याला विद्यार्थ्याची प्रगती समजते, कारण त्यामुळे कुठला विद्यार्थी कुठपर्यंत आहे अभ्यासामध्ये हे आपल्याला समजू लागते. 13व्या प्रश्नाकडे जाऊया आपण आता. शिक्षण ही द्विपक्षीय प्रक्रिया आहे या विधानाचा अर्थ. द्विपक्षीय म्हणजे काय? एक केंद्री नाही. कारण या ठिकाणी शिक्षक आणि विद्यार्थी हे दोघं असले तरच शिक्षण प्रक्रिया पूर्ण होते, नाहीतर होते का? नाही. शिक्षक शिकवतो आणि विद्यार्थी शिकतो. शिक्षकच सर्व काही करतो, विद्यार्थी फक्त ऐकतो, पुस्तकच शिकवते. तर शिक्षण ही द्विपक्षीय प्रक्रिया आहे या विधानाचा अर्थ सांगा. कमेंट मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर त्याचं निश्चितच 1 नंबरला जाईल. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. अशा प्रकारचे प्रश्न सोडवत असताना अजून एक ट्रिक सांगतो मित्रांनो. जे पर्याय सर्वात लांब असतो, मोठा असतो, जास्त स्पष्टीकरण देणारा असतो, शक्यतो तो असतो. चला 14 नंबरच्या प्रश्नाकडे वळूया आपण. चांगल्या शिक्षकाचे लक्षण कोणते आहे? पहा,
चांगल्या शिक्षकाचे लक्षण कोणते आहे? पर्याय दिलेले आहेत. शिस्तप्रिय पण कठोर नसणे, विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष करणे, फक्त गुणांवर लक्ष ठेवणे, रागाने शिकवणे. पहा, काही पर्याय या ठिकाणचे आपल्याला बाजूला करावं लागतील. पहा, डी पर्याय होणार नाही. रागाने शिकवणे होईल का? होणार नाही. तर फक्त गुणांवर लक्ष ठेवून चालेल का? नाही. विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष करणे हे तर होणारच नाही. शिस्तप्रिय पण कठोर नसणे, आपलं व्यक्तिमत्व शिस्तप्रिय असलं पाहिजे, पण एवढंही कठोर नसता कामा नये. कारण आपल्याला प्रसंगी कठोरपणा सोडून द्यावा लागतो, तरच आपण उत्तम शिक्षक होऊ शकतो. 15व्या प्रश्नाच्या क्रमांकाकडे आपण जाऊया आता. प्रश्न क्रमांक 15, शिक्षकाच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन कसे करता येईल? पहा, शिक्षकाच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन कसे करता येईल? विद्यार्थ्याच्या निकालावरून खूप निकाल चांगला लागला म्हणजे शिक्षक खूप चांगला शिकवतो असं आहे का? नाही. पालकाच्या मतावरून पालक सर चांगलं शिकवतात असं म्हणतात म्हणून शिक्षकाची जे मूल्यमापन आहे ते चांगलं आहे असं म्हणता येईल का? नाही. शाळेच्या कामावरून नाही. शिक्षकाचे मूल्यमापन करावायचे असल्यास फक्त अध्यापन कौशल्यावरून मूल्यमापन करता येते. तर चला त्यानंतर आपण 16व्या प्रश्नाकडे जाऊ. शिक्षकाने वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला समान वागणूक देणे. हे पहा, शिक्षकाने प्रत्येकाला समान वागणूक देणे हे काय आहे? पक्षपातीपणा आहे का? न्याय्य वर्तन आहे का? दुर्लक्ष आहे का? अविचारीपणा आहे का? आता पहा, बऱ्याचदा आपण बोलत असताना म्हणतो की आम्ही सर्व विद्यार्थ्यांना समान शिकवतो, पण हे आपलं वाक्य पूर्णपणे चुकीचं आहे. आपण सर्व विद्यार्थ्यांना जर समान शिकवत असेल तर ते चुकीचं आहे. कारण प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची क्षमता ही काय आहे? भिन्न आहे. प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या गतीनं शिकत असतो आणि सर्वांनाच जर आपण सारखं शिकवत असेल तर हे चुकीचं आहे. जरी आपण आपल्या दृष्टिकोनातून समान वागणूक देण्याचा प्रयत्न, विद्यार्थ्याला वागणूक समान द्या, पण शिकवताना त्या विद्यार्थ्याच्या क्षमतेमध्ये पक्षपातीपणा आपण केला पाहिजे म्हणजे त्याची क्षमता भिन्न आहे हे समजून आपण त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना आपण शिकवलं पाहिजे. कारण पक्षपातीपणा जर केला विद्यार्थी आपल्याला रिस्पेक्ट करणार नाहीत, दुर्लक्ष करून चालणारच नाही, अविचारीपणा पण नाही. तर याचं उत्तर काय होईल मित्रांनो? न्याय्य वर्तन. आपल्याला आपलं जे वर्तन आहे ते न्याय्य वर्तन असलं पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्याचं चुकलंय तर चुकलंय त्या ठिकाणी. तो विद्यार्थी आपल्या जवळचा असू द्या, दूरचा असू द्या, आपल्या शेजारचा असू द्या, एखाद्या विद्यार्थ्याची चूक आहे तर चूक आहे असं आपण स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. चला त्याच्यानंतर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 17वा प्रश्न, अध्यापन प्रक्रिया कुठे संपते? पहा, आपण वर्गामध्ये अध्यापन करत असताना अध्यापन प्रक्रिया आपली कुठे संपते? पहा, मूल्यांकनानंतर, शिकवणी सुरू होताच, गृहपाठ दिल्यानंतर, उपस्थिती घेतल्यानंतर. पहा, शिकवणी सुरू होताच अध्यापन सुरू झाल्यानंतर कशी अध्यापन प्रक्रिया संपेल? संपणार नाही. गृहपाठ दिल्यानंतर नाही, ते पण त्यावेळेस पण होणार नाही, कारण नुसतं गृहपाठ देऊन चालणार नाही. उपस्थिती घेतल्यानंतर हे तर होणारच नाही, कारण आपण पहिल्यांदा उपस्थिती घेतो. तर अध्यापन प्रक्रिया कुठं संपते? मूल्यांकनानंतर. ज्यावेळेस आपण परीक्षा घेतो, मूल्यांकन करतो, त्यांचा रिझल्ट लावतो, त्यावेळेस आपली अध्यापन प्रक्रिया त्या ठिकाणी संपते. चला त्याच्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18, अध्यापनाचे उद्दिष्ट काय असते? बघा, जे अध्यापन प्रक्रिया आहे, अध्यापनाचं मुख्य जे उद्दिष्ट आहे ते काय विद्यार्थ्यांना? पहा, पर्याय तुमच्या समोर आहेत, उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. 5 सेकंदामध्ये उत्तर द्या. खूप सोपा आहे प्रश्न. विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणे. पहा, अध्यापनाचा हे उद्दिष्ट होणार नाही, कारण नोकरी मिळवून देण्यासाठी आपण शिकवतो का? नाही. सर्वांगीण विकास करणे,
शाळेची प्रसिद्धी करणे, परीक्षा पास. पहा, यामध्ये परीक्षा पास करणे होणार नाही, शाळेची प्रसिद्धी करण्यासाठी सुद्धा आपण अध्यापन करत नाही, तर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अध्यापन करत असतो. तर आपलं उत्तर या ठिकाणी बी हा पर्याय असेल. त्यानंतर आपल्या पुढच्या उत्तराकडे जाऊया आपण. पहा 19 नंबरचा, शिक्षकाने आदर्श कोणासाठी असावा. पहा, आपण आदर्श असतो, कोणासाठी आदर्श असतो आपण? स्वतःसाठी आदर्श असावं का? विद्यार्थ्यांसाठी आदर्श असावं का? समाजासाठी आदर्श असावं का? आणि वरील सर्वांसाठी. आपण समाजामध्ये वावरत असताना आदर्श असं आपलं वर्तन असलं पाहिजे. विद्यार्थ्यासाठी तर आपलं आदर्श असं वर्तन असलंच पाहिजे. त्यानंतर स्वतःसाठी, स्वतःच्या नजरेमध्ये सुद्धा आपलं आदर्श असं वर्तन असलं पाहिजे. त्यामुळे वरील सर्वांसाठी हा पर्याय त्या ठिकाणी होईल. बऱ्याचदा वरील सर्वांसाठी हा पर्याय जर आला तर शक्यतो तो असतो, हे लक्षात घ्या मित्रांनो. चला 20 नंबरच्या प्रश्नाकडे वळूया आपण. विद्यार्थ्यामध्ये अनुशासन कसे राखावे. पहा, शिस्त, अनुशासन म्हणजे शिस्त. विद्यार्थ्यामध्ये अनुशासन कसे राखावे. कठोर दंड देऊन, खूप कठोर दंड देऊन काय उपयोग होणार आहे का? नाही. प्रेम आणि समजूतदारपणाने वर्ग बंद करून, हे तर होणारच नाही, कारण वर्ग बंद करून कसं अनुशासन करता येईल. पालकांना दोष देऊन, आजकालचे पालक व्यवस्थित सांगत नाहीत, विद्यार्थ्यांना संस्कार देत नाहीत, असं आपण बऱ्याचदा म्हणतो, पण ते पण काही उपयोगाचं नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्रेम आणि समजूतदारपणाने विद्यार्थ्यांना आपण जर सांगितलं तर ते विद्यार्थी नक्कीच आपलं ऐकतात. प्रश्न क्रमांक 21 कडे जाऊया आता आपण. शिक्षकाचे समाजात स्थान कसे असावे. पहा, आपण समाजामध्ये वावरत असताना आपण कसं वागावं, कसं बोलावं, कसं राहावं. शिक्षक हा समाजामधला एक आदर्श असा घटक आहे. शिक्षकाला लोक खूप आदर्श समजतात आणि आपलं जे स्थान आहे ते कसं स्थान असावं. पहा, प्रेरक आणि मार्गदर्शक. उदासीन तर होणार नाही, कारण उदासीन वागून कसं चालणार. आदेश देणारा शिक्षक नाही होऊ शकत. प्रभावहीन हे सुद्धा होऊ शकणार नाही, कारण शिक्षक जर प्रभावहीन असेल तर काही उपयोग आहे का? नाही. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते प्रेरक आणि मार्गदर्शक होईल. कमेंटमध्ये उत्तर आलेले आहेत, बरोबर आहेत मित्रांनो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22व्या प्रश्नाकडे जाऊया आपण. शिक्षकाला विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र माहीत असणे का आवश्यक आहे. बघा, शाळेमध्ये शिकवत असताना, ट्युशनमध्ये शिकवत असताना विद्यार्थ्याची मानसिकता फार महत्वाची आहे. विद्यार्थ्यांचं जर मानसशास्त्र माहीत असेल, विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्राचा अभ्यास असेल, तर तो शिक्षक यशस्वी शिक्षक होतो. तो चांगल्या पद्धतीने शिकवू शकतो. विद्यार्थ्यांच्या मनावर जाऊन विद्यार्थ्यांना आपण शिकवू शकतो. कारण जर विद्यार्थ्याचं मानसशास्त्र माहीत असेल, कुठला विद्यार्थी, कोणत्या वयोगटातला विद्यार्थी कशा प्रकारे विचार करतो, तर हे जर माहीत असेल तर आपण विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे शिकवू शकतो. शिक्षकाला विद्यार्थ्याचे मानसशास्त्र माहीत असणे का आवश्यक आहे. योग्य शिकवण्यासाठी, दंड देण्यासाठी, निकाल सुधारण्यासाठी, गृहपाठ वाढवण्यासाठी नाही. तर दंड देण्यासाठी म्हणजे शिक्षा करण्यासाठी मानसशास्त्र माहिती आहे का? असलं पाहिजे का? नाही, हे होणार नाही. निकाल सुधारण्यासाठी, मानसशास्त्र माहित असल्यामुळे आपण निकाल सुधारू शकतो असं थोडे आहे. मानसशास्त्र आपला निकाल सुधारवण्यासाठी नाही आहे. गृहपाठ वाढवण्यासाठी आपण होमवर्क वाढवून दिला म्हणून मानसशास्त्र माहिती आहे म्हणून होमवर्क वाढवून देण्यासाठी आवश्यक आहे का आपल्याला? नाही. तर योग्य शिकवण्यासाठी, विद्यार्थ्यांना योग्य शिकवण्यासाठी आपल्याला मानसशास्त्र माहित असणे आवश्यक आहे. आता त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा घेऊया आपण. 23वा प्रश्न. विद्यार्थ्याचा वैयक्तिक फरक म्हणजे काय? पहा, मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये फरक असतो. सर्व विद्यार्थी सारखे नसतात, भिन्न विद्यार्थी असतात आणि त्यांच्यामध्ये फरक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची क्षमता वेगवेगळी आहे, हे एका आदर्श शिक्षकाला माहीत असते.
आणि एखादं वाक्य जर आपण उच्चारलं तर पहिल्यांदा उच्चारल्याच्या नंतर हुशार विद्यार्थ्याला ते वाक्य समजते, पण दुसऱ्यांदा अजून एखादं वाक्य आपण उच्चारतो ते कुणासाठी, हे सामान्य बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्याला दुसऱ्यांदा वाक्य उच्चारल्याच्या नंतर समजत असते. म्हणून शिक्षकाने आपल्या वर्गामध्ये बसलेले जे विद्यार्थी आहेत कमी अधिक क्षमतेचे आहेत हे लक्षात ठेवून त्या पद्धतीने त्यांना शिकवणं आवश्यक असते. तर आपण बघा, कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्याचा वैयक्तिक फरक म्हणजे काय? बघा, सर्व विद्यार्थी सारखे असतात. सर्व विद्यार्थी सारखे असतात का? नाही, प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो. हा, हे बरोबर आहे, कारण प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो. काही विद्यार्थी हुशार असतात, हे आपला पर्याय होणार नाही. वैयक्तिक फरक आपण पाहत असताना प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो. काही विद्यार्थी आळशी असतात, हे पण होणार नाही. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. अध्यापनात ऑडिओ व्हिज्युअल साधनांचा उपयोग का करतात? पहा, ऑडिओ व्हिडिओ साधनामुळे काय होते की आपला अध्यापन प्रभावी होते. आपण DED ला असताना शिकलेलो आहोत की एकाच वेळेस जर आपण ऐकण्याची आणि पाहण्याची क्रिया, बघा आपण एखादा चित्रपट पाहतो तर आपल्या लक्षात राहते, परंतु तेच आपण एखादा पाठ वाचन केला तर तेवढा लक्षात राहत नाही, कारण त्या ठिकाणी ऑडिओ आणि व्हिडिओ या साधनांचा वापर होत नाही. अध्यापनामध्ये आजकाल ऑडिओ व्हिडिओ या साधनांचा वापर केला जातो. त्याचं कारण असं आहे, वेळ घालवण्यासाठी आहे का? नाही. अभ्यास रुचकर व प्रभावी करण्यासाठी आहे का? हो, नक्कीच आहे. हे विद्यार्थ्यांना घाबरवण्यासाठी नाही. गृहपाठ कमी करण्यासाठी नाही. तर याचं उत्तर आहे बी. तर मित्रांनो, शेवटच्या प्रश्नापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो, आपण YouTube चॅनल सुरू केलेला आहे आताच 4-8 दिवसापूर्वी. तर या YouTube चॅनलला तुम्ही काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला येणारे TET साठी जे मार्गदर्शन जे आहे ते मार्गदर्शन मी करणार आहे. त्यासाठी तुम्हाला एक टार्गेट दिलेलं आहे. ते टार्गेट मी काय आहे ते सांगतो तुम्हाला. आपण 25 नंबरचा प्रश्न घेऊया अगोदर. सकारात्मक शिक्षक दृष्टिकोन म्हणजे काय? सकारात्मक, पहा, शिक्षकाने नेहमी पॉझिटिव्ह असलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीकडे आपण पॉझिटिव्ह दृष्टीने पाहिलं पाहिजे. नकारात्मक गुण आपण कुठल्याही गोष्टीचे काढायचे नाही. सकारात्मक वागलं पाहिजे. पहा, सकारात्मक शिक्षक दृष्टिकोन म्हणजे विद्यार्थ्यावर राग ठेवणे हे होणार नाही, कारण विद्यार्थ्यावर आपण राग ठेवून चालणार नाही. कारण आपण एखादा विद्यार्थी दोषी असेल, चुकीचा असेल तर लगेच आपण विसरून गेलं पाहिजे. विद्यार्थ्यावर विश्वास ठेवणे व प्रेरणा देणे. विद्यार्थ्यावर विश्वास ठेवणे आणि प्रेरणा देणे. पहा, त्यानंतरचा एक पर्याय आहे फक्त अभ्यासावर जोर देणे. फक्त केवळ अशा प्रकारचे जे पर्याय असतील तर यांना थोडं टाळण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. अशा प्रकारचे प्रश्न शिक्षक अभियोग्यतेमध्ये चुकीचे असतात. निकालावरच लक्ष देणे. निकालावरच लक्ष देणे हे पण काहीच बरोबर नाही. तर याचं उत्तर आहे विद्यार्थ्यावर विश्वास ठेवणे व प्रेरणा देणे. पहा, शक्यतो लांब असलेले जे उत्तर आहेत ते आपले उत्तर असतात आणि आपल्याला सर्व पर्याय वाचल्याच्या नंतर आपल्या पण लक्षात येते विद्यार्थ्यावर राग ठेवून चालणार नाही. फक्त अभ्यासावर जोर देणे हे पण योग्य नाही. निकालावर लक्ष ठेवणे हे पण योग्य नाही. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण TET, CTET आणि टेटचा अभ्यास करणार आहोत. माझा पहिलाच व्हिडिओ आहे. तर बघा, याच्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया द्या. याच्यामध्ये पहिल्यांदा मी व्हिडिओ बनवून तुमच्या समोर ठेवलेला आहे. आता तुमच्या समोर एक टार्गेट ठेवलेलं आहे मित्रांनो. अशाच प्रकारचे नवनवीन आणि शैक्षणिक TET साठीचे जे आपले व्हिडिओ आहेत ते बनवायचे जर असतील, तुम्हाला जर समजा आपल्या व्हिडिओचा फायदा होत आहे असं जर वाटत असेल तर तुमच्याकडे एक टार्गेट ठेवलेलं आहे. टार्गेट आहे 1000 सबस्क्रायबर. तुम्हाला आपले जे YouTube चॅनल आहे त्याला 1000 सबस्क्रायबर जर झाले, 1000 लाईक जर झाले तर आपण या पुढचे व्हिडिओ बनवणार आहोत आणि तुम्हाला फ्रीमध्ये मोफत 1ही रुपया न घेता शिकवणार आहोत. जर
तुम्ही 4 दिवसामध्ये 1000 सबस्क्रायबर केले तर, 1000 लाईक केले तर, कारण आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये 1000 लोक आहेत. प्रत्येकानं जर सबस्क्राईब केलं तर आपलं नक्कीच चॅनल सर्वांपर्यंत जाणार आहे आणि तुमचा पण फायदा होणार आहे आणि मला पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुमची मदत होईल. अशा प्रकारे आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.